नमस्कार. निवडणुकीचं वारं तुमच्यापर्यंत पोहोचलंच असेल याची मला खात्री आहे. आज मी येत आहे सांगली मिरज निवडणुका. कोण वक्ता आहे किंवा कोण उमेदवार आहे या सगळ्या गोष्टी माझ्या आजच्या शो मध्ये. त्यामुळे आजचा माझा शो शेवटपर्यंत बघायचा आहे आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचंय. आज आपण आपल्या शो मध्ये भेटत आहोत राकेश दत्तात्रय शिंदे. त्यांच्या प्रभावाबद्दल त्यांना काय वाटतं किंवा काय गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी माझ्या आजच्या बघत आहेत. सर, मनापासून वेलकम माझ्या शो मध्ये तुमचं. पहिला तुमची ओळख करून द्या. नमस्ते, मी राकेश दत्तात्रय शिंदे. चालू असलेल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकामध्ये मिरज येथे वार्ड क्रमांक 5 मध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाकडून मला 5 मध्ये उमेदवारी मिळालेली आहे. तर आता त्यांच्याशी आपण गप्पा मारायच्या. त्यांच्या प्रभागातल्या त्यांच्या समस्या काय किंवा त्यांना विकासाला कुठपर्यंत घेऊन जायचा या सगळ्या गोष्टी घ्यायच्या. सर, तुमचं राजकारणाचं तसं कुठलंही बॅकग्राऊंड तरी तुम्ही निवडणुकीत लढलाय, त्याबद्दल आम्हाला सांगा. आमच्या घराण्याला राजकारणाचा वारसा जरी नसला तरी समाजकारणाचा वारसा हा गेल्या 3 पिढीपासून आहे. आणि आम्ही आज या वार्डामध्ये आमच्या मतदारांपर्यंत जे काय पोहोचलो आहे ते समाजकारणाच्या माध्यमातून आम्ही पोहोचलेलो आहे. त्यामुळे हे समाजकारण करत असताना आपल्याला जर राजकारणाचा सुद्धा वारसा जर मिळाला तर नागरिकांपर्यंत आम्हाला नागरिकांच्या समस्या सोडवण्यात त्यामध्ये आणखी गरज पडेल. त्यामुळे त्या ह्याच्यातनं आम्हाला नागरिकांची सेवा करण्याला आणि जरा भक्कम ताकद होती आणि आमची या वार्डामध्ये काम करायची इच्छा आहे आणि नागरिकांनी आम्हाला चांगल्या मताधिकाऱ्यांनी निवडून देऊन आम्हाला काम करण्याची संधी द्यावी. आता तुमच्या प्रभागात भरपूर विकासाची निराशाजनक परिस्थिती दिसते, त्याबद्दल आपलं काय मत आहे? मागील 15 वर्षामध्ये या वार्डामध्ये काँग्रेसची सत्ता होती आणि ह्या काँग्रेसची सत्ता असताना वार्डामध्ये ज्या काही समस्या आहेत ते काँग्रेसचे जे प्रस्थापित नगरसेवक आहेत त्यांनी कुठल्याही गोष्टी म्हणजे असं ज्या गोष्टी करायला पाहिजे, ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या समस्या तिने समस्याचे निवारण करण्यात तिने अपयशी ठरलेले आहेत. नागरिकांची समस्या त्यांच्यापर्यंत जरी घेऊन गेल्या तर ते नगरसेवक त्यांच्याकडून त्या समस्यांचे निवारण त्यांच्याकडून झालेले नाही. त्यामध्ये रस्ते असून देत, गटारी असून देत, कोणत्याही आरोग्य विभागाच्या ह्याच्यातल्या समस्या असून देत, तर त्यांच्याकडून कुठल्याही गोष्टी निवारण त्या गोष्टी झालेल्या नाही. आणि मला असं वाटतं की खूप काही गोष्टी स्वच्छतेच्या बाबतीत तर खूपच काही गोष्टी आहेत की सांडपाण्याचं व्यवस्थित व्यवस्थापन असे अनेक प्रकार आपण बघायला मिळालेले आहेत. वार्डामध्ये ज्या गोहारी गटारी योजना आहे ती गोहारी गटारी योजना गेल्या आता वकारबाग मध्ये आमच्या वार्डामध्ये वकारबाग येथे गेले 10 ते 12 वर्ष झाले. तिथं गोहारी गटारी योजनेचे नवीन जे आता मंजूर होऊन आलेलं आहे ते सुद्धा अजून रस्त्याचं काम झालेलं नाही आणि ती गोहारी गटारी योजना तशीच पडलेली आहे. अजून त्या समस्यामध्ये तिथे जे व्यवसाय आहे, व्यापारी त्यांना सगळं तिथलं आर्थिक जे बाजू आहे ती सगळी कोलमडलेली आहे. जर आज तुम्ही म्हणजे या निवडणुकीत नगरसेवक झाला तर त्याबद्दल तुमचं काय? मी जर या वार्डामध्ये नगरसेवक झालो तर सर्वप्रथम ज्या ज्या मूलभूत गरजा आहेत, रस्ते, गटारी किंवा पथदेवी, ज्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या पहिला सर्वप्रथम आपण जिथे जिथे व्यवस्थित नाहीत रस्ते तिथे व्यवस्थित रस्ते करून देणार. ज्या मतदार आपल्या त्यांच्या घरापर्यंत जर पाणी गेलेले नाही आहे तिथपर्यंत आपण पाण्याची व्यवस्था पोहोचवणार. जे काय गटारी ज्या समस्या आहेत त्या गटारी योजना, भुयारी गटारीचे नियोजन आम्ही व्यवस्थितरित्या पूर्ण करून घेणार. वार्डामध्ये ठिकठिकाणी लहान मुलांसाठी अंगणवाड्यात हे करून घेतले. आजकाल युवा पिढी मोठ्या प्रमाणात आहे, तर युवा पिढीसाठी तुमच्या डोक्यात काही योजना आहेत का? योजना म्हणजे महानगरपालिकामध्ये सुद्धा आपल्याला तिथं म्हणजे नोकर भरती निघलेली असते. तिथं सुद्धा आपण युवकांना 100% तिथं नोकर भरतीमध्ये आपण प्राधान्य त्यांना देऊ. तिथं युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ. आज तुमच्या प्रभागात भरपूर महिला वर्गही आहेत, तर महिला वर्गांबाबत तुमची काय धारणा आहे? केंद्र शासन आणि राज्य शासन या माध्यमातून ज्या काही महिलांच्या योजना आहेत त्या योजना आम्ही या वार्डामध्ये महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही राबवणार आहे. लोकांनी निवडून द्यावं किंवा लोकांनी तुम्हाला एक चेहरा तयार करावा याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मागील जे प्रस्तावित नगरसेवक जे आहेत त्यांच्यावर जनता भरपूर नाराज आहे. त्यांनी ज्या समस्या आहेत त्या समस्यामध्ये वाढच होत गेलेली आहे. त्यात काय समस्या कमी झालेल्या नाही.
आणि आम्ही जे आता पक्षातून भारतीय जनता पक्षातून आम्हाला जे उमेदवारी मिळालेले आहे, भारतीय जनता पार्टी ही आतापर्यंत म्हणजे आश्वासन नाही भारतीय जनता पार्टीचे, तर त्यांनी करून दाखवायचे त्यांच्यात एक ताकद आहे. आणि त्या ताकदीच्या ह्याच्यावर जर आपल्या वार्डातील नागरिकांनी आम्हाला आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला जर निवडून दिलं तर आम्ही 100% आमच्या वार्डाचा म्हणजे विकास सुफलाम करून दाखवण्याची आमच्यात जिद्द आहे. आणि नागरिकांनी आम्हाला एक वेळ संधी देऊन बघावी, भारतीय जनता पार्टीला एक संधी देऊन बघावी, त्या संधीचं सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार. बरोबर आहे सर. अजून मला कधी कधी म्हणतात की काही लोक म्हणतात की निवडून तर आम्ही प्रत्येकाला देतो, पण अशा काही तुमच्या भविष्यातल्या योजना आहेत का की ज्या तुम्हाला करायच्या आहेत की यासाठी मला निवडून द्यावं लोकांनी असं वाटतं? आता आमचा वार्ड क्रमांक 5, आमच्या वार्ड क्रमांक 5 ला लागूनच 4 नंबरचा वार्ड आहे. या साईडला बघायला गेला घाट रोडच्या साईडला तो 20 नंबर वार्ड आहे. आता 4 नंबर वार्डात बघितला भारतीय जनता पार्टीचं पॅनल तिथे निवडून आलं, त्या वार्डाचा जर विकास बघितला आणि ह्या वार्डाचा विकास जर बघितला तर त्या तुलनेत भरपूर फरक आहे. 4 नंबर वार्डामध्ये ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची सोय आहे एका ठिकाणी, त्यानंतर लहान मुलांना गार्डन म्हणजे उद्यानाची सोय आहे, आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र, ठिकठिकाणी आरोग्य केंद्र आहे. ज्या नागरिकांच्या ज्या समस्या म्हणजे सोडवण्यासाठी तिथे त्यांची माहिती घेण्यासाठी तक्रार निवारण केंद्र आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या 5 नंबर मध्ये काही नाही. आणि ह्या जर गोष्टी आपल्याला जर 5 नंबर मध्ये सुद्धा आपल्याला जर करायचं तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना इथल्या नागरिकांकडून मतदारांनी निवडून प्रचंड मताने निवडून देऊन आपल्या वार्डाचा विकास पाहिजे असेल तर आमच्या पॅनलला निवडून दिलं पाहिजे. नागरिकांनी आपल्या मतदारांनी येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदाना दिवशी कमळ या चिन्हासमोर बटन दाबून सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करून द्या. तर आता तुम्हाला तुमच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचल्याच आहेत, त्यामुळे आता वेळ न जास्त घालवता या निवडणुकीत नक्की हे करा, मतदान करा. आणि आता मी तुमचा निरोप घेते, पण जाताना माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. आणि सर आपले धन्यवाद. सकाळपासून तुम्ही प्रचारात आहात तरीही तुमचा वेळ काढून मला वेळ दिला त्यासाठी धन्यवाद.